कोठा जागीर येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून पाण्याच्या टँकरला मंजुरी. गावकऱ्यांनी मानले आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार. भोकरदन तालुक्यातील कोठा जागीर येथे गेल्या 2 महिन्यापासून पाणी टंचाईचे सावट होते. याची तक्रार आमदार संतोष दानवे यांच्याकडे येथील नागरिकांनी केली होती. याचीच दखल घेऊन तसेच पुढाकार घेऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी पाणी समस्या मिटवली आहे. यामुळे येथील नागरिकांनी व महिलांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानले आहे. मी ग्रामसेविका कोठा जागीर. मी 27 तारखेला पाणी टंचाई गावाची पाणी टंचाई बघून प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर मी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर टँकर सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. ते माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी बीडीओ साहेबाला विनंती केली की सर, गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे आणि ऑर्डर येईपर्यंत काहीतरी करावं लागेल. मग त्यानंतर मी सरांना विनंती केल्याच्या नंतर स्वखर्चातून आम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी टँकर पाठवलं गावामध्ये. पण गावामध्ये थोडं वेगळं राजकारण झालं, तिथं त्याला वेगळंच वळण मिळालं आणि मग त्यानंतर मी थांबून गेले. म्हटलं नको उगाच राजकारण झाल्यापेक्षा मग मी टँकर थांबून दिले त्या दिवसापासून. नंतर मग आम्ही भाऊला भेटण्यासाठी प्रयत्न केले, पण मग 2 दिवस आमची भाऊची भेट नाही झाली. त्यानंतर आज आम्ही भाऊला भेटलो आणि शासकीय ऑर्डर आज आमच्या हातामध्ये आम्हाला मिळाली अधिकृत. आजपासून आमच्या गावाला व्यवस्थित पाणी पुरवठा होईल याची आम्हाला खात्री. मी कोठा जागीरून आले. पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला की भाऊकडे जायचं आणि पाण्याचा काहीतरी निर्णय लावायचा आणि जास्त दिवस न लावता भाऊने आमचं म्हणजे 20 मिनिटाच्या आतच काम केलं आणि आमच्या टँकर आमदार संतोष भाऊ दानवे. हा, संतोष दानवेकडे आलो त्यानं आमच्या 20 मिनिटात पाण्याचा प्रश्न सोडा आम्हाला ऑर्डर मिळाली. कोठा जागीर इथे बऱ्याच दिवस पाण्याची टंचाई होती. आखाजीच्या दिवशी 2 टँकर पाठवण्यात आले होते, मात्र कोणती अधिकृतरित्या ऑर्डर नव्हती. आता मात्र आम्ही आज तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय संतोष पाटील दानवे यांच्या कार्यालयावर येऊन आम्ही आज स्वतः ऑर्डर घेतलेली आहे आणि भाऊने आम्हाला तात्काळ ऑर्डर मंजूर करून दिलेली आहे. पाणी टंचाई 2 महिन्यापासून होती. भाऊने आज आम्हाला टँकरचा प्रस्ताव मंजूर करून दिल्याबद्दल भाऊचे खूप खूप धन्यवाद.